आपल्यामध्ये बारामतीमधले आजी आहेत. आजी, तुम्ही या भागात राहतात. या भागामध्ये दादा फिरत होते, काम करत होते. काय सांगाल दादांबद्दल? दादाला आमच्यासाठी देव होता आणि इतके व्यक्तिमत्व होतं की लय आदर्श, प्रत्येकाला बोलणार आहे, प्रत्येकाला ध्यान ठेवणार आहे आणि विकास भरपूर केला. हे दिसतंही साम्राज्य दादाचंच आहे. आज बरीचशी चिंता वाटते दादा गेले. हां, पण ते अमर आहेत, अमर आहेत, पुढे येणार आहेत. एखादी काम असायचं त्या टायमाला तुम्ही दादा जाऊन सांगत होते. आता दादा नाही, दिसतात. आमच्या लग्नात त्यांची उपस्थिती राहायची. हां, आणि सांगायचे बी आमचे माझे मुलगी आहे, हे आमची येईल आहे, हे त्यांचं गाव आहे, आम्ही पोर ठिकावून आलेलो आहे. पण आमच्या लग्नात त्याच्यात दादा प्रत्येकाला बोलायचे. अजून काय आठवण तुम्ही दादांची तुमची आठवण नाही? आता आमच्यात एवढी कशाची पण 30 साली एखाद्या कार्यक्रम दादा आले आणि बघितले? हा, हे काय आमच्या येणीच्या मी सांगते त्यांच्याबद्दल. लग्नाला आलते, आम्हाला समजायला बोलले, बसले, यायचे, कार्यक्रमाला यायचे. कोणाचे बी काय असलं की जवळ गेलं तर बोलायचे प्रत्येकाला. हा, दादाने या संपूर्ण बारामतीमध्ये डोलार उभा केलाय. ते हा. नवीन राज्य तयार केले, चांगलं सुंदर हा, आहे. केलं. आता या रस्त्यावरती दादा दिसणार नाहीत. तर नाही, काय- पण दादाची शक्ती आहे ना, दादाचं केलेलं कौतुक आहे ना, प्रत्येकाच्या तोंडात दादा आहे. जे केले ती दादानेच केले आणि दादाचंच दिसणार आहे सारं. हां, प्रत्येकाच्या मनात कोरले गेलेले आहेत. झालं आमचं, माझं एक ऑपरेशन त्यांच्याच ह्याच्यात झालेले, लेस बसवून दवाखान्यातलं असं आहे. आजी, कसा माणूस होता दादा? लय भारी, हा, ते त्याला राहायचं बरं. लय भारी. आजीला बांधा, रडायला येते. आजी रडू नका आता. दादा आपल्यामध्येच आहेत ना. दादाचा आजीचा लेक पोलीस होता. हा, आणि त्यांच्या लेकाची नोकरी तर 30 वर्ष एकाच ठिकाणी गेली दादामुळं. येऊ का मग आता? हा, झालं? तर दादांबद्दल हे लोकांचं प्रेम आहे बारामतीमधल्या. दादा आमच्या सोबतच आहेत आणि संपूर्ण हा डोलारा हा दादांनीच उभा केला आहे, अशी भावना ही लोक या बारामतीमधले व्यक्त करत आहेत. प्रत्येकाची काही दादांबद्दलची भावना आहेत ती या ठिकाणी ही व्यक्त करत आहेत. अजून काही लोकांशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया, बोलूया दादांबद्दल. बाबा, कुठून आले तुम्ही? बार्शी. काय सांगाल दादांबद्दल? हे बघ बोल. दादांचं म्हणजे सांगावं तेवढंच कमी आहे. कारण दादांनी जनतेसाठी आणि गोरगरिबांसाठी किंवा जे आडले नडल्यांचं कधीही कुठल्याही प्रकारचं काम न थांबवता इतक्या अग्रेसरपणाने काम केलं आहे की त्यांचं सांगावं तेवढं आम्हाला कमी वाटतं आहे. दादांचं लाडक्या बहिणीवरती खूप प्रेम होतं आणि तसेच लाडक्या बहिणीसुद्धा आल्या आहेत. ताई, काय सांगाल? तुम्ही या दादांच्या पार्थिवाला आले होते, काय सांगाल? काय दादा गेले, खूप वाईट झालं. काय सांगायचं कुठून दादाबद्दल. आले तुम्ही? आम्ही आता इथंच राहतोय, खरं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आलो. कामानिमित्तानं इथं असतोय. तर 15 वर्ष झाले आम्हाला इथं येऊन. खूप दादाने इथं म्हणजे हे केलं, सांगण्यासारखं म्हणजे भरपूर आहे. दादा एकदम मुलींबद्दल, गुन्हेगारीबद्दल किंवा दादांचं लक्ष असायचं. तुला असं कधी आठवतं का की दादा रस्त्यात चालले आणि दादांनी काही मुली कोणाला मदत केली, काहीतरी असेल? हां, एकदा झालं होतं असंच. इथून चालले होते आणि आम्ही इथं बसलो होतो. पलीकडच्या साईडला मुलं बसले होते, त्यांना दादांनी उठवून डायरेक्ट लावलं, थांबायचं नाही तर सांगितलं. तिथून पुढं कोणत्याच मुलांना इथं थांबून दिलं नाही. आणि त्यांनी बारामती पूर्ण सुधारण्यात पण जास्त हातभार लावला. तिने आठवण सांगितली की ते बसले असताना कोणतरी मुलं आले होते, दादांनी त्यांना ओरडले आणि परत या परिसरामध्ये कधी बसू दिलं नाही अशी भावना तिने सांगितली. कॅमेरा पर्सन विशालसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.